नमस्कार. आजचा विषय आहे जनावर पुन्हा पुन्हा उलटते. कारण रक्तातील सूक्ष्म खनिजांची म्हणजे मिनरलची कमतरता, सीरम मिनरल प्रोफाईल आणि प्रजननातील त्याचे महत्व. जनावर वारंवार उलटणे म्हणजे रिपीट ब्रीडिंग म्हणजे काय? जेव्हा एखादे जनावर तीन किंवा अधिक वेळा कृत्रिमरित्या म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करूनही गर्भधारणा राहत नाही, तेव्हा त्याला रिपीट ब्रीडर म्हणतात. अशी जनावरे वेळेवर माजावर येत नाहीत किंवा त्यांचा माज मोका म्हणजे सायलेंट हिट असतो. शेतकऱ्यांना वाटते की जनावराला आजार आहे, परंतु प्रत्येकदा मुख्य कारण पोषक घटकांचा अभाव असणे हे असते. केवळ पोटभर चारा देणे पुरेसा नसते, रक्तात योग्य घटक असणे आवश्यक आहे. भरपूर हिरवा चारा आणि खुराक दिला तरीही जनावर माझावर का येत नाही? उत्तर त्याच्या रक्तात दडलेले आहे. आहारातील दोन प्रमुख घटक, दृश्यमान आहार व्हिजिबल फीड, यामध्ये हिरवा चारा, सुका चारा, सरकी पेंड आणि इतर भरड धान्य यांचा समावेश होतो. हे घटक जनावरांचे पोट भरतात आणि त्यांना शारीरिक ऊर्जा तसेच प्रथिने म्हणजे प्रोटीन देतात. परंतु हे प्रजननासाठी पुरेसे नसेल तर अदृश्य घटक, दुसरा म्हणजे अदृश्य घटक मायक्रोन्यूट्रिएंट, यामध्ये सूक्ष्म खनिजे जसे तांबे, कोबाल्ट, जस्त, लोह आणि जीवनसत्वे यांचा समावेश होतो. हे घटक डोळ्यांना दिसत नाहीत, पण जनावरांच्या शरीरात हार्मोन्स म्हणजे संप्रेरके तयार करण्यासाठी 100% आवश्यक असतात. सीरम मिनरल प्रोफाईल, रक्तातील खनिजांची तपासणी का आणि कशी महत्वाची आहे? सीरम मिनरल प्रोफाईल म्हणजे काय? रक्ताचा नमुना. जनावराच्या शरीरातील खनिजांची पातळी तपासण्यासाठी पशुवैद्यकाकडून रक्ताचा म्हणजे सीरमचा नमुना घेतला जातो. प्रयोगशाळेची तपासणी, या नमुन्याची प्रयोगशाळेत तपासणी करून रक्तातील तांबे, कोबाल्ट, जस्त आणि लोहाचे अचूक प्रमाण मोजले जाते. निदान व उपचार, ज्या खनिजांची कमतरता आढळेल त्यानुसार जनावरांना आहारात अचूक खनिज मिश्रणाचा म्हणजे मिनरल मिक्सरचा पुरवठा केला जातो. प्रजननासाठी आवश्यक सूक्ष्म खनिजे, तांबे अंडाशयाच्या कार्यक्षमता आणि संप्रेरके म्हणजे हार्मोन संतुलनासाठी अत्यंत महत्वाचे असते. कोबाल्ट हे व्हिटॅमिन B12, B12 च्या निर्मितीसाठी आणि शरीरातील ऊर्जेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी आवश्यक आहे. जस्त, झिंक गर्भधारणेसाठी, गर्भाशयाचे अस्तर तयार करण्यासाठी आणि पेशींच्या वाढीसाठी हे महत्वाचे असते. झिंक. तांबे, कॉपर, याला आपण कॉपर पण म्हणतो. तांब्याची भूमिका, तांबे हे प्राण्यांच्या प्रजननासाठी एक अत्यंत महत्वाचे खनिज आहे. हे अंडाशयाच्या म्हणजे ओव्हरीच्या योग्य कार्यासाठी आणि इस्ट्रोजन हार्मोन तयार करण्यासाठी मदत करतात. कमतरता जर झाली ह्या तांब्याची तर काय होते? जर रक्तातील तांबे कमी असेल तर जनावर मुका माज दाखवते, यालाच आपण सायलेंट हिट असेही म्हणतो. बऱ्याचदा अंडाशयावरती गाठी तयार होतात, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, आणि जनावर माझावर येत नाही. यामुळे रेतन करूनही गर्भधारणा होत नाही. आता कोबाल्ट, याला आपण CO म्हणतो केमिस्ट्रीमध्ये. तर रवंथ करणाऱ्या जनावरांच्या म्हणजे रुमिनंटच्या पोटात सूक्ष्मजीव असतात, जे कोबाल्टचा वापर करून व्हिटॅमिन B12 तयार करतात. व्हिटॅमिन B12 शरीरातील ऊर्जा म्हणजे एनर्जी निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कमतरतेचा प्रभाव, कोबाल्ट कमी असल्यास जनावरांना भूक लागत नाही आणि शरीरातील ऊर्जा कमी होते. ऊर्जा कमी असल्यामुळे शरीर प्रजननाचे काम थांबवते, परिणामी अंडाशयाचे कार्य मंदावते आणि जनावर माझावर येत नाही. जस्त, झिंक गर्भाशयाची तयारी. जस्त, झिंक हे पेशींची दुरुस्ती, रोगप्रतिकारक शक्ती आणि संप्रेरकाच्या म्हणजे हार्मोनच्या नियमनासाठी खूप महत्वाचे आहे. गर्भधारणेनंतर गर्भाशयात भ्रूणाची म्हणजे एम्ब्रियोची योग्य वाढ होण्यासाठी जस्त आवश्यक असते. रक्तात जस्त कमी असल्यास गर्भ टिकून राहत नाही आणि जनावर पुन्हा उलटते. लोह म्हणजे आयर्न, याला आपण केमिस्ट्रीमध्ये Fe असं संबोधतो. लोह हे रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी मुख्य घटक आहे. हिमोग्लोबिन गर्भाशयाला आणि अंडाशयाला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. कमतरतेचे प्रभाव, लोहाच्या कमतरतेमुळे जनावरांना ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय होतो. रक्ताची कमतरता असल्यामुळे गर्भाशयाचे काम कमकुवत होते, ज्यामुळे जनावर वेळेवर माजावर येत नाही
किंवा गर्भपात होण्याचा धोका असतो. प्रजननातील अडथळ्यांचे टप्पे. टप्पा पहिला. आता प्रजनन होत नाही, पुन्हा पुन्हा जनावर उलटते, तर याचे टप्पे कोणते, प्रजननातले अडथळे कोणते? पहिला टप्पा आहारातील अभाव. चाऱ्यामध्ये खनिजांची कमतरता असल्याने रक्तातील खनिजांची पातळी घटते. टप्पा दुसरा हार्मोन असंतुलन. खनिजांच्या अभावी प्रजननासाठी आवश्यक हार्मोन्स जसे इस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टेरॉन तयार होतच नाही. टप्पा 3 माज नसणे. अंडाक्षय काम करत नाही, त्यामुळे जनावर माज दाखवत नाही किंवा मुका माज दाखवते. टप्पा चौथा पुन्हा उलटणे. रेतन केले तरीही अंडाशयात पोषक वातावरण नसल्याने गर्भधारणा अपयशी ठरते. खनिजांच्या कमतरतेची बाह्य लक्षणे. माजावर न येणे, याला आपण अनिस्टस म्हणतो. जनावर विल्यानंतर अनेक महिने उलटून गेले तरीही माज दाखवत नाही. मुका माज, जसं सायलेंट हिट. जनावर माजावर असते परंतु ओरडत नाही किंवा स्त्राव म्हणजे डिस्चार्ज टाकत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला समजतच नाही की जनावर माजावरती आहे. वारंवार उलटणे, याला रिपीट ब्रीडिंग म्हणतो आपण. योग्य वेळेवर रेतन करूनही 21 दिवसांनी जनावर पुन्हा माजावरती येते, याला आपण रिपीट ब्रीडिंग म्हणजे वारंवार उलटणे म्हणतो. शारीरिक लक्षणे. जनावरांची त्वचा खरखरीत होणे, केस गळणे, तांबूस पडणे, विशेषतः तांब्याच्या कमतरतेमुळे किंवा माती किंवा अखाद्य वस्तू खाण्याची सवय लागणे, ही खनिजांच्या कमतरतेची बाह्य लक्षणे आहे. खनिजाचे कार्य आणि कमतरतेचे परिणाम. आता खनिज कोणती, प्रजननातील मुख्य कार्य काय आणि कमतरता असल्यास काय होते? तांबे म्हणजे कॉपर. प्रजननातील याचे कार्य असे की अंडाशयाचे कार्य, संप्रेरके निर्मिती. जर कमतरता असल्यावर मुका माज, माजावर न येणे अशी लक्षणे दिसतात. कोबाल्ट प्रजननातील मुख्य कार्य ऊर्जा निर्मिती म्हणजे व्हिटॅमिन B12 त्यासाठी लागते. कमतरता असल्यास अशक्तपणा, प्रजननाची थांबलेली प्रक्रिया, जस्त झिंक, गर्भाशय अस्तर निर्मिती आणि पेशींच्या वाढीसाठी गरजेचे असते. कमतरता असल्यास गर्भपात, भ्रूण न टिकणे म्हणजे वारंवार उलटणे अशी लक्षणे दिसतात. लोह, आयर्न. प्रजननातील मुख्य काम रक्ताद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा. जर कमतरता असल्यास ॲनिमिया, कमकुवत गर्भाशय अशी लक्षणे दिसतात. खनिजांच्या गर्भधारणेवर होणारा परिणाम. नियमित खनिज म्हणजे मिनरल मिक्सचर दिलेली जनावरे 75% यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता असते. खनिज न दिलेली जनावरे फक्त केवळ चारा दिला म्हणजे 30% यशस्वी गर्भधारणा होऊ शकते. वरील आलेख असा दर्शवतो की ज्या जनावरांच्या आहारात नियमित खनिज मिश्रण असते त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात गर्भधारणा यशस्वी होण्याचे प्रमाण 75% पेक्षा जास्त असते. प्रजननासाठी रक्तातील खनिजांचे आवश्यक संतुलन. आता या चार्टमध्ये आपल्याला दिसते की हा हिरवा रंग दाखवतो की जस्ताचे प्रमाण, पेशींच्या वाढीसाठी जस्त गरजेचे असते. याचा मिनरल मिक्सचर मध्ये 40% वापर असतो. तांबे हार्मोन्स 35%, लोह रक्त पुरवठ्यासाठी 15%, कोबाल्ट ऊर्जा पुरवठ्यासाठी 10%. कोणत्याही एका खनिजाची कमतरता संपूर्ण प्रजनन चक्र बिघडू शकते. म्हणजेच हे संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे. योग्य निदान कसे करावे? पशुवैद्यकाचा सल्ला. जनावर उलटल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी सर्वप्रथम पशुवैद्यकाला दाखवून गर्भाशयाची तपासणी करून घ्या. रक्त तपासणी करा. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांचे सीरम मिनरल प्रोफाइल तपासा. यामुळे नक्की कोणत्या खनिजाची कमतरता आहे हे स्पष्ट होईल. आजाराचे विश्लेषण. जनावरांना दिला जाणारा चारा आणि खुराक यात पुरेशी खनिजे आहेत का याची पडताळणी करा. उपाययोजना. खनिज मिश्रण म्हणजेच मिनरल मिक्सचर. रोज 50 ग्रॅम खनिज मिश्रण. रक्ताच्या खनिजांची पातळी योग्य राखण्यासाठी प्रत्येक गाईला किंवा म्हशीला रोज 50 ग्रॅम चांगल्या दर्जाचे मिनरल मिक्सचर म्हणजे खनिज मिश्रण खाद्यात देणे अत्यंत आवश्यक आहे. चिलेटेड मिनरल्स. बाजारात मिळणारे चिलेटेड खनिज मिश्रण जास्त प्रभावी असते कारण ते जनावरांच्या आतड्यामध्ये लवकर शोषले जाते. यामुळे जनावर लवकर माजावर येते आणि गर्भधारणा यशस्वी होते. आर्थिक नुकसान टाळा. 100% खादीचे उपाय. खनिजे म्हणजेच निरोगी आणि गाभण जनावर. जनावर वारंवार उलटल्यामुळे दूध उत्पादनात खंड पडतो आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. योग्य वेळी रक्तातील खनिजांची पातळी ओळखून
रोजच्या आहारात खनिज मिश्रणाचा वापर केल्यास हे नुकसान 100% टाळता येते आणि डेअरी व्यवसाय फायदेशीर ठरतो. जनावरांच्या आरोग्याविषयी माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.